चिराग व्यास आपल्या समोर सहर्ष सादर करत आहेत. भन्नाट विनोदी असे एकमेव एक पात्री ज्यानं दोनदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये स्वतःचं नाव नोंदवलं असं काही लक्ष्मणराव देशपांड्यांचं भराट निघालंय लंडन. नाटकाला सुरू करण्यात जसं थोडक्यात करून आमच्या मराठवाड्यातले खेडेगावी त्या खेड्यात गर्भ श्रीमंत शेतकरी आहे. शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पा पहिल्यांदा तो खेड्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग तालुक्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग शहराच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण अटकतं म्हणून तो लंडनला जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. पण पास होता वाटला तो तिकडच्या काही इंग्रज पोरीच्या प्रेमात पडतो. तिकडचं गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी परत. काशीनाथचं जे घर आहे ते काशीनाथचे काका काकू मामा मामी आजोबा आजी पोटे सोटे आमच्याकडे त्याला मराठीमध्ये म्हणतात बारदान. असे एकच कुटुंब आहे बारदान. तुम्ही आज समजाय बापाचं घर आहे. इकडे एक दरुजा आहे इकडे एक दरुजा आहे मागं मोठं भितर आहे. त्या भितराला फोटो लागले त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो मारुतीचा फोटो सरस्वतीचा फोटो लक्ष्मीचा फोटो सत्यनारायणाचा फोटो आणि मध्ये कांतीर घुसलेले फोटोच्या खाली उठपडले फोटोच्या काच कळत भंगार झाले. तिला काचा कधी कधी ग्रहण पाहायला कामाला येते. तुम्ही आज समजाय बाप्पाचं घर आहे. काशीनाथ लंडन येतो त्याला बाप्पा विचारतात तुझ्या लग्नाचं काय काय नाही. काशीनाथ म्हणतो मी त्या इंग्रज पोरीच्या प्रेमात पडलो. काशीनाथ बाप्पा यांची तंतन होती धुसफूस होती भांडण होतात. शेवटी काशीनाथ जीव द्यायला निघतो तेव्हा बाप्पा जरा नंतर येतात आणि लग्नासाठी तयार झाल्यावर बाप्पा म्हणतात जा तिकडे जा त्या बापण्याजवळ पत्र दे बोलवलं म्हणावं बाप्पाने. या मुलाला शिकायला पाठवलं काय नाही चटापुड्यात काय. तेव्हा नारायण म्हणून ठेवले तेच खरे ठेविले आनंदे ते त्याची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आलं देवाच्या मनात ते कोणाचं चाललं लवकर पाठव बाबा त्याला हळव पण मिळलं त्याला पाठव लवकर. बघण्या बघण्या दुष्काळ्या तुला दादा पत्र दिलं का. अनुभव म्हणणा आणि दात दिवस अनुभव बघायला आपण मराठीत कधी सोयरीकीसाठी पत्र लिहितो तसं तू इंग्रजीमध्ये लिही आणि ते कोण आहे बाप्पा ते जानराव कोण त्याला इथं बोलून घे लग्नाच्या बोलासाठी काय मी काय सांगू राहिलो. मग बोल ना हळूहळू ते आपलं जाऊ नको बाबरा माझ्या डोक्यात नवल ताशा वाजायला लागला. श्रीहरी श्रीहरी श्री जाऊ तुम्ही इंग्रजी आहे कोण मध्ये वाचणार आहे मी हे लेखतोय इंग्रजी लिहायचं म्हटलं की काय इंग्रजी लिहायचं म्हटलं काय तिला बघू म्हणता. श्री जॉन डस्ली डस्ली पुन्हा डस्ली काय श्री जॉन डस्ली मेरे बोर डिस्ली जॉन डिस्ली मॅनेजिंग डायरेक्टर कार्लटन काय कार्लचं या पण कार्लटन डब्ल्यूशी गुजरात म्हणलं माहिती डब्ल्यूशी ओके निरे भाऊ UK लंडन पत्र दिलाय आपल्याकडे मागच्या 5 वर्षांमध्ये निघत कशी करावी सुरुवात. श्री जगदंबा प्रसन्न जॉनराव जॉनराव नमस्कार. एस फादर ऑफ OF का O डबल As father of Kashinath wanted
फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज झालं ना, कोळलं पाहिजे ना, कोळलं पाहिजे म्हणून बापाला कोणी घेतलं ना. As father of Kashinath shared that our boy and your girl wanted to marriage. Please share गोत्र बोमला. गोत्राला इंग्रजीमध्ये काय गोत्र? Please share GOATRA गोतारा. Please share गोतारा and नाड बोमला. नाडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? नाड 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 लेस ऑफ ज्युरी. आणि तो पत्रिकेचं चित्र खाली काढतो, लिहितो प्लीज शेड अबाउट अँड प्लीज कम हिअर फॉर मॅरेज डिस्कशन अँड सेटलमेंट अँड प्लीज स्टार्ट एक्सप्रेस डिलिव्हरी. टाकून जाऊ पोस्टात म्हणजे त्याला मिळत आणि तो इथे जमना कुठे काना बाई तिनी द्यावं पोस्टर टाकून बापाला सांगून देतो. पत्र पोस्टात पडल्यावर ही बातमी बायकांना ज्याला त्याला आणि जो तो एकाच गोष्टी होऊन गेला की आपल्याला दादाच्या लग्नासाठी लंडनला बसून बूम मध्ये बसायचं जायचं. 4-5 महिने गावामध्ये बूम 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 घेऊन भोवरे तिकडं हे करायला लागले. असं व्हायला पण 4-5 महिन्यांच्या कालावधीमध्ये घरामध्ये एक पत्र पडलं, ते उचललं बापण्याने पाहिलं. कोणाचं हाय कोणाचं हाय कोणाचं हाय कोणाचं हाय कोणाचं हाय कोण कमिंग आता बाई कोण कमिंग मामी कोण कमिंग काका काय कोणाचं पत्र आहे काय पप्पा हे ते जानरावचं पत्र त्यांनी कळलं की दादाच्या लग्नाचे बोलतात ते येऊ लागले. असं कळलं की दादाच्या लग्नाचे बोलतात ते येऊ लागले. पुढं येऊ लागलेले पुढं बरं काय हा त्यांनी ती 8ची तारीख दिली. रीड बघ बजाळ होईल नाही हा 8ची आहे जा तू तिकडं पुढून मागव मागून पुढं बरोबर सगळ्यांना सांगा मी घरातलं बघतो तू जा तिकडं सगळ्यांना बोलून आण. त्यांना मला दादाच्या लग्नाचे बोलतात सगळे पाहुणे येणार आहेत ते काय आज राजपुत्र यायले. चल 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 बरोबर बघून घ्या ते घरामध्ये कोण कोण आहे महिनावधी प्रभावती कालावधी इथे या ए प्रभे चल इकडे या प्रभेला कधी बोलवा कमरेवर घागर तरी असते तिथे लेख तरी असते तिकडे चल बरोबर करून घ्या. इकडे ऐका दादाच्या लादाच्या बोलकडे ते जानराव कोण ते येणार आहेत त्यांच्यासाठी सगळं तुम्ही काय करा अंगण गोठावरची सगळं व्यवस्थित करून ठेवा. नंतर मी ऐकणार नाही हे राहायचं ते राहिलं काय म्हणतोय प्रभे तिथं बरोबर बाकी आले नाही ते इच्छित ते अजून बरोबर ऐकून घ्या. तू काय झालंय हे बघ सुशे तू काय कर अंगण तू बघ आणि प्रभे तू काय कर आपलं अंगण झाडून घे त्याच्यावर रांगोळी काढ त्यात रंग भरा सडा 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 नंतर घाला बरोबर ऐकून घ्या. आता बोलू नका चला ऐकून घ्या. आणि सुशे रमे तुम्हाला वाईट झालं सुशे रमे तांदळा बरोबर ऐकून घ्या. आणि ते उभ्याच लगेच बायका तिकडनं निवडसारखे झाले मोठी माणसं रस्त्याच्या काय करतात तुला माहिती तेवढं झालं की सुशेत कपड्याला तुझ्याकडे कर जेवढे घड्या होते तेवढे घड्या करत तुझ्या बोलून तिकडे बरोबर रोखून घ्या. मामी तुम्ही काय करा इकडे या भांडी कोणी स्वच्छ करून ठेवा की माणसं कोवट दिसा पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हे रमे इकडे रमे अगं की पोट फार वेगळी कोणी पाहुणे रावणे आले की हटकून त्यांच्या समोर उभे राहतात आईच्या पात्राला लागतात पाहुण्याकडे बघतात आणि म्हणतात म्हणजे पाहुण्याला वाटावं म्हणून दुष्काळात सगळ्यांना मिळून इकडचं करा त्यांच्या नरड्यामध्ये 4 रस कोंब खाल्ले नाही आडी पाडून छापड पुसवायला मिळेल ना म्हणजे बुक बुक करणार नाही. आणि तेवढं झालं की म्हणते 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 अख्ख्या घरभर मी केसांचा गुंता केला. अगं म्हणते मी इथं कचरा करायला लागले फणा उचलला की गुंता इकडे तिकडे जातोय ग
मला त्रास होतो किंवा बोलता उचलायला म्हणते इथं नको टाक बोलता म्हणते इथं नको म्हणते नाही तर काय मी बरोबर वरती जाऊन गेलं मी गुंडा टाकायला लागलो कोणी पाहुणे रावणे एवढी चहा तुझं काय म्हणायचं म्हणे आलंच तिला कोण पाहिलं का तेवढं डूच केला रमेश भाऊजी एक गेलं उठक मारुतीचा फुटू तिकडे कोणता पाहता मी सांगायला लागले मारुती तुम्ही पाहिल्यामध्ये गांधी हे आपलं गेलं ते भितरवरचं मारुतीचा फुटू तर चांगले गेलं थोडं मुंडका गेले खाली तो बाबाला तर मारुती काही शोषून करायला लागला काय करायला लागला एवढं सगळं करा आणि बरं वस कर नागतोडा गेला तेवढ्याच्याच मांजर पडले सो अगो सुशील कोणाचं कळत मला काहीच सुचत माझ्या हातापाय मगाशी बाथरूम मध्ये गेले भरलेलं पाणी फक्त माझ्या छातीमध्ये नुसतं धड 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 कसं होईल काय कसं होईल काय हातापायला बोलायचं अगं तुझ्या तरी छाती म्हणते धडधड माझ्याकडे सांगितल्यावर म्हणतात चॉप बोल नकोस चॉप बोल नकोस चॉप बोलले बाई मला आपलं माणूस म्हणून मिळणार चालतं आपलं मेरू सुन्नास आपलं नशीबच खूप काय जिथं हात झाला मोकळी गेली तरी लग्नात माझ्या वडिलांना म्हणतो होतं मला या घरात देऊ नका मला या घरात देऊ नका मला या घरात देऊ नका माझ्या वडील माझ्या पाठीला मला समजू मोठं घर यास मोठं ते म्हणतात ना बडा पोकळला असं आता परवाची दिवशीची गोष्ट सांगते परवाच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायण अगं झाला का नाही एक वय तरी म्हणायचं नाही तरी म्हणा थंड बघत काय घरामध्ये अगं तुम्ही तिला घाबरता काय बाई एवढं मी ये ना फक्त ती आली की घरामध्ये
सत्यनारायण झाला सगळीकडे गावात बोंबलं चुकली माझ्यामुळे सत्यनारायण झाला माझ्यामुळे सत्यनारायण झाला माझ्यामुळे सत्यनारायण झाला तिच्यामुळे सत्यनारायण वरून राजा घेऊन खाली आला खाली चांगलं झालं माझ्यामुळे झालं चांगलं झालं माझ्यामुळे झालं चांगलं झालं माझ्यामुळे अगं काय यंदाच्या वर्षी पाऊस भरपूर झाला माझ्या शेतामध्ये हरभरा टारून उडाला सट्टाना सगळीकडे लावा माझ्यामुळे हरभरा टारून वर माझ्यामुळे हरभरा टारून वर माझ्यामुळे हरभरा टारून वर तिच्यामुळे हरभरा टारून वर हरभरी मी यंदाच्या वर्षी प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास सगळीकडे गाव घराच्या कडे बाजूवर माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास पिक्चरमुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास धवी अगो सांगायचं नाही गो पण काय वेळेचं काय काळ म्हणजे भान वगैरे नको का दुपारच्या वेळेला 5:30 वाजता दुपारचं कोणाचं काय चालतंय कोणाचं काय चालतंय यंदाच्या वर्षी सुलू वंचना लेकरू झालं सगळीकडे गावात घे बाई कशाचं शिगं घे कशाचं मोठेपणा घे नवरा परमेश्वरा खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं हिच्या पोटी आता आली मला भास होत सावली दिसली काय आता आली पंच हा ते तक्की लोड आहेत ना तक्की लोड हा हे गिरतलं कापूस बाजारात तो बसल्या बसल्या आत नाही कोमाने बाहेर तरी करा गेली घरामध्ये हा गोंधळ बाहेर वाजतापासून मी चंद्राव आले खाऊन पिऊन तृप्त होऊन चंद्राव परत लंडनला गेल्यानंतर इथे सगळी लग्नाची तयारी सुरू झाली लग्नाची तयारी सुरू झाल्याबरोबर हे वराड असं होतं की ज्याने कधीही खेडं सोडून शहर पाहिलं तर हे निघले डायरेक्ट लंडनला निघाल्याबरोबर सगळे विमानतळावर आले विमानतळावर आल्याबरोबर एका कोपऱ्यात बायका ढाराढूर आणि दुसऱ्या कोपऱ्यात त्यांना आल्यापासून काही कामच नव्हतं रंगातले कपडे बाहेर काढ तेवढं एक दिवस काढ काय सांगू तुला मी ते जातो आता सांग मी तिकडे कोपऱ्यात गेली तिकडं पाय आर्स तिकडं पाय आर्स तिकडं पाय आर्स कावर पाय आर्स जिथं बाग तिथं आर्स मला कसं तरी वाटलं पण त्या दिवशी दाखवत करू बाहेर तुझं तरी बरं झालं माझं तेव्हा चित्र झालं मी तिकडे कोपऱ्यात बोलून गेले अशी भावाने माझ्याकडे डोळे बघून म्हटलं कोण एक महिनी नंतर मला का माझेच होते तिकडे जे पुरुष मंडळी होते त्यांचं आपलं निराळच झालं बाळाराव बघितलं का इकडची भिंत आहे का पोपडा आहे का याला म्हणतात शिटी इकडं कोपऱ्यातलं बघितलं का त्याचं चांगलं चाललंय मोकळं चांगलं याला म्हणतात शिट्टी असं करत असताना तिकडे जी लहान सहान मुलं खेळत होती ती मामी मला भोग काकू मला भोग आत्यामुळे गाडीत बसल्यापासून भर आता परत काय रे दुष्काळातून आले काय तुम्ही काय हवंय तेवढ्यात तिकडनं सासूबाई आपको एक कोणागे प्रवासामधून मुलांना भूक लागत खाऊ खा आता पैसा असून तुमचं म्हणणं काय लहानपणापासून काय त्यांच्या नरड्याला नख लावलं उपाशी मारली नाही ना खाऊ घालते काय खाणार लाडू खाणार चिवडा खाणार का धपाटे काढणार आम्ही सगळं थोडं खाणार असं म्हणते बाईनी त्यांना पत्र दिलं आणि पत्र दिल्याबरोबर तिकडनं अनाउन्समेंट झाली युअर अटेन्शन प्लीज The special booked airline from Kashinath March party has arrived on airport. Your attention please. त्या बघूयात ना आवाज ही बाई सकाळपासून काय बोलून राहील ना काय कळत नाही बा काय कळलं ना आपलं तू बघा ना काय म्हणतात आपलं विमान म्हटल्यावर सगळ्यांनी सुरुवात केली चला सिक्युरिटी मधनं बाहेर पडल्या बरोबर मामा आपण घरी येतो
आपण काय चुट्ट वाटलो का इकडे हात घाल तिकडे हात घाल हा तेवढ्या तिकडं भाऊजी तुम्हाला तरी आवाज कसं तपासलो पण अहो आपल्याला तपासलं ते काही पुरुष नव्हते पुरुषातल्या कपड्यातली बाई होती चला पाहिले चला 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 करता करता सगळ्या सिक्युरिटी मधनं बाहेर आले तिथं मामा हो मामा नारळ फोडला का मग मी नारळ फोडत होतो तो माणूस तिकडनं आला म्हटला फोडू नका म्हणत होतो अहो तसा पट्टेवाला म्हणत होता तो म्हटला फोडू नका तो अहो तो कोण होता तो अहो तो तिकडनं टोपी घालून माणूस आला पण कोण होता चमाले एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं क्वान होतं मला बाप वाटत तो काय झालं नारायणा मी म्हटलं त्यांना नारळ फोडू देतोय तो पट्टेवाला माणूस होता तो नाही म्हटला तो पण कोण होता तो ड्रायव्हर आहे का आणि त्याला म्हणावं नारळ फोडला काय बोलावलं तुम्ही हा नाहीतरी काम काढ ते ना पुढच्या चाकाखाली विमानाच्या नारळ खाली अहो विमान जाते नारळ राहते खाली काय चला हो चला 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 करता तिकडं जे विमानात चढणारा कार्ट होता त्यातला एक आत्या हे आत्या लगेच आत्या खुश अगं माझे म्हणून काय अगं माझे बेदान आपण म्हणून पिष्टा बोला काय बोलतोय ग काय हे आत्या आपण या मोठ्या बूम मध्ये बसलो आणि बूम दपकन खाली पडला म्हणजे याच्यासाठी केला होता पहिला त्या कार्याला कुठं चार सोबत घेऊन जायचं म्हटलं खाली माझ्या परवा आपल्या शेजारच्या जोगळेकर काकूंकडं हळदी कुंकवाला बोलवलं घरामध्ये कोणी नव्हतं म्हणून मी याला घेऊन गेलो तिकडे 5-25 बायका बसल्या होत्या हळदी कुंकवाला हा कार्टा प्रत्येक बाईच्या मांडीवर जाऊन म्हणतो कसा काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसा कसं दिसते तुमच्या कपाळावर कसं दिसते तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसा कसं दिसतंय आवाज रमेला निव्वळ वेळेला बाबार गेला अय्या चला काय नाही होत काय नाही होत सगळं विमानामध्ये बसले विमानामध्ये बसल्या बरोबर सगळ्यांनी तिकडं वर्षासाठी एक उत्तम अशा आसनांची संरचना केली होती हे आसनाची संरचना केली असताना मंडळी मी खुर्च्या धरल्यावर मुलांमध्ये तिथं भांडणं सुरू झाली ही खुर्ची माझी ती खुर्ची माझी असं करता करता विमानामध्ये त्यांच्या स्वागतासाठी एक सुंदर अशी एअर होस्टेस चॉकलेटांनी भरलेला ट्रे आपल्या हातामध्ये घेत सगळ्यांच्या स्वागतासाठी एअर होस्टेस चॉकलेट प्लीज टॉफीज मॅम येस येस जस्ट अ मिनिट मॅम येस चॉकलेट प्लीज टॉफीज तेवढ्यात तिकडून ते बाई एवढ्याला दिलं नो इट्स फ्री फ्री फुकट म्हटलं जाऊन आणि नो प्रॉब्लेम येत त्याच्या हॅपनिंग बॅक असं म्हणत पडतात असं चालू असताना सूचना your attention please now we will be giving the instruction काम नुसतं घेऊन घेवायचं काय बोलतो काय करत काय म्हटलं ते भाऊजी भाऊजींना विचारलं काय म्हटलं आता मला तरी काय माहिती मला तरी कुठे इंग्रजी येते भाऊजींना विचार अगं जर थांब विचारतो तरी काय माहिती भाऊजी भाऊजी ही मला म्हटली की ती बाई काय म्हणते म्हणून हां 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 हां
भाऊजी तू मला काय म्हटली की ती बाई काय म्हटली म्हणून. मग मी भाऊजींना म्हटलं की तू मला म्हटली की ती बाई काय म्हटली म्हणून. मग भाऊजी मला म्हटले की ती बाई तिला कोणीतरी काहीतरी म्हटलं म्हणून ती मला म्हटली म्हणून म्हटलीच नाही. अगं तुला काय वाद झाला का काय झालं. अगं म्हणे हे पट्टी दिले ते आवडून जाऊन तुझ्या बसून घरी पडतात की काय कशाला बाहेर जातील नसते चौकशा आवडवून घ्या आवडवून घ्या आपल्याला काय अख्ख्या विमानामध्ये आवडवून घ्या आवडवून घ्या आवडवून घ्या. आणि त्याच्यानंतर विमानामध्ये आज सिग्नल झाले बाहेर सिग्नल झाले आणि विमानानं जी झेप घेतली ती लंडनच्या दिशेने. धन्यवाद.